आयुष्यामध्ये तुम्ही कितीही लोकांच्या संपर्कात आलात, कितीही मित्र कमावलेत किंवा मग जगाच्या पाठीवर कुठेही फिरलात तरी एक गोष्ट नेहमी लक्षात आपल्या राहिली पाहिजे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पत्नीची जागा कुणीही घेऊ शकत नाही. जर स्त्री तुमचं घर बनवते, तिचं मोल आपण अनेकदा विसरून जातो. सकाळचा चहा असू देत किंवा रात्रीचं जेवण असू देत, तुमचे विखुरलेले कपडे नीट लावणं असो किंवा मग तुमच्या आजारपणामध्ये तुमची सावली बनून राहणं असो, हे सगळं एक पत्नी ज्या निस्वार्थ भावनेनं करते ते दुसरं कुणीही करू शकत नाही. ती फक्त काम करत नाही, ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचं प्रेम आणि तुमची काळजी ओतत असते. बाहेरच्या जगामधून थकले भागलेले आल्यावर तिनं हसून विचारलेलं कसं वाटतंय, हे शब्दच तुमची अर्धी थकान जी आहे ते मिटवतात. खरा पुरुष तोच आहे जो आपल्या पत्नीच्या या त्यागाचा सन्मान करतो. तिला गृहीत धरण्याची चूक कधीच आपण करू नये, कारण की कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची वाट आपण कधीच नाही पाहायची. फक्त एक थँक्यू सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हसू आणून देऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिला फसवण्याचा किंवा तिच्या विश्वासाला तडा देण्याचा विचार सुद्धा आपण मनात आणू शकत नाही, कारण की जे नातं विश्वास आणि आदरावर टिकलेलं असतं तेच आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ देतं. आपल्या पत्नीचा आदर आपण करायचा, तिला प्रेम द्यायचं आणि तिला जाणीव सुद्धा करून द्यायची की ती तुमच्यासाठी किती खास आहे. जे कदाचित साथ सोडेल सुद्धा, पण एकनिष्ठ जोडीदार कधीच पाठ फिरवत नाही. ही गोष्ट जर पटली असेल तर नक्की शेअर करा.